आज 24 जून सोमवार. सगळ्यांना शुभेच्छा. आपण ज्ञानदेवीतली तामसी धृती पाहतो आहोत आणि त्याच्यावरच्या 754 पर्यंत ओव्या परवा झालेल्या होत्या. आज 55 पासून घेणार आहोत. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. देवानां बहुयज्ञ साधन शुभम, देवैः सदा भूषितम्. आद्यं वै शिवपीठमीड्यमखिलं, श्रेष्ठं ह्यलङ्कापुरम्. तत्रारूढमहामुनीन्द्रसफलं, ध्यानं समासादितं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंतज्ञानेश्वरम्. श्री संत ज्ञानेश्वरम. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री कृष्ण. जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. आता ज्ञानदेव तामसी बुद्धीचंही जास्त वर्णन करत होते. तामसी कर्म कृती सगळ्याची जास्त त्याची तीव्रता आपल्याला समजावी आणि तमोगुण कसा वाईट आहे त्याच्यापासून आपण दूर कसं राहायला पाहिजे याच्याबद्दल आपल्याला पटवून देत आहेत. भगवंतांनी तर सांगितलेलंच आहे. यथा यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च, न विमुञ्चति दुर्मेधा धृती सा पार्थ सामसी तामसी. जिच्यामध्ये स्वप्न, भय, शोक, विषाद, मद या गोष्टी सोडल्या जात नाहीत. त्या पक्क्या धरून ठेवलेल्या असतात. त्याच्याशी अगदी घट्ट धरून नातं असतं. म्हणजे ह्या गोष्टी खरं वाईट आहेत, पण या सगळ्या पकडून ठेवल्या जातात. आणि अशी जी धृती आहे ती तामसी धृती आहे. 54वी ओवी एकदा परत पहा. आणि देहधनाची आवडी, सदा भयतया तेन सांडी. विसंबून सखे धोंडी, काठिण्य जैसे. तर काठिण्य हे दगडाला जसं सोडत नाही, त्याप्रमाणे देहरूपी धनावर ज्याचा एवढा प्रचंड लोभ असतो की भय त्याला कधी सोडत नाही. त्या देहाच्या सगळ्या गोष्टींची, तहान भूक सगळ्या गोष्टींची त्याला सारखी काळजी वाटत असते, सारखी भय वाटत असतं, भीती वाटत असते. कारण सगळं प्रेम त्या देहावरच असतं. आपण सुद्धा थोडं आपल्याला तपासून पाहिलं तर लक्षात येईल की आपल्याला भूक निभत नाही, तहान सहन होत नाही. त्यावेळेला कुठून मिळेल तिथून पाणी घ्या, काही घ्या, ज्यूस घ्या, रस घ्या, काहीतरी घ्या. पण असं पूर्वीच्या ऋषीमुनींसारखं आपण त्याच्यावर किंवा ज्ञानदेवांसारखं पूर्ण त्याच्यावर ताबा म्हणजे जिंकून घेतले सगळे इंद्रिय आणि सगळ्यात या म्हणजे शारीरिक गरजा आणि सगळ्या मानसिक या जर आपण सगळ्या तृप्त झालो तर किती बरं होईल. पण सामान्य माणूस या सगळ्यांमध्ये अडकून पडतो. पुढची ओवी बघा. आणि पदार्थ जाती स्नेहो, बांधे म्हणून तो शोके ठावो. केला न शके पाप जावो, कृतघ्नौनी जैसे. आणि कृतघ्न वृत्तीच्या माणसानं आपली पापवृत्ती जी आहे आणि केलेले जे पाप आहे ते जावं म्हणून कितीही प्रयत्न केला न शके पाप जावो. आणि तो शोके बांधे म्हणून तो शोके ठावो. म्हणजे तो शोकही असा बांधून ठेवता येत नाही आणि पापसुद्धा त्याचं जाता जात नाही. म्हणजे ते पापही त्याला अगदी चिकटूनच बसलेलं असतं.
या सगळ्याबद्दल इतकी आसक्ती असते, इतकं प्रेम असतं, म्हणजे सगळ्या पदार्थांविषयी पण असतं. पापही त्याचं तसंच त्याला कृतज्ञ माणसाला सोडून जात नाही. आणि पदार्थांविषयी एवढी लोभभावना असते. पदार्थ जाती स्नेह, प्रत्येक पदार्थावर त्याचा स्नेह असतो. बांधे म्हणून तो शोके ठावो. आणि आसक्ती इतकी असते की शोक आणि दुःख त्या माणसाच्या देहातच त्यांनी कायमचं त्याला बांधून ठेवलेलं आहे, म्हणजे वस्ती केलेली आहे. आणि म्हणून त्याचं पापसुद्धा काही केल्या त्याच्या देहातून बाहेर पडत नाही. ते सगळंच त्याच्याजवळ खूप आहे. कृतज्ञता आहे, पापवृत्ती आणि केलेलं पाप जावं म्हणून त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी ते हटत नाही. सगळी लोभभावना त्याला चिकटून बसलेली असते आणि प्रत्येक गोष्टीबद्दल आत्यंतिक प्रेम असतं. म्हणून कृतज्ञ उनी जैसे, जसा कृतज्ञ मनुष्य असतो ना, त्याला ह्या गोष्टी कधी सोडून जाणार नाही. तुम्ही त्याच्यावर कितीही प्रेमाचा वर्षाव करा, त्याला मदत करा, परोपकार करा, पण त्याच्याजवळचं ते सगळा जो लोभ आहे, पाप आहे, दुष्टपणा आहे, तो अजिबात संपणार नाही. आणि असंतोष जीवेसी धरुनी ठेला अहर्निशी, म्हणून मैत्री तेणेसी विषादे केली. आणि मुख्य म्हणजे त्याच्या मनामध्ये काय आहे तर असंतोष. त्याला कितीही द्या, कितीही मिळू दे, त्याचं मन कधी संतुष्ट राहतच नाही. आणि धरून ठेला अहर्निशी, असंतोष हा त्यानं रात्रंदिवस आपल्या मनाशी बांधून ठेवलेला असतो, गच्च मिठी मारून ठेवलेली असते. म्हणून मैत्रे तेणेसी विषादे केली. आणि त्यामुळंच असंतोषाशी त्यानं घट्ट हे ठेवल्यामुळं, मिठी मारून ठेवल्यामुळं विषादानं त्याच्याशी मैत्री केलेली. त्याच्या चेहऱ्यावर कधी हास्य दिसणार नाही, कधी कुणाशी प्रेमानं बोलणार नाही. म्हणजे सतत तो विषण्ण झालेला, खिन्न झालेला. एखाद्याचं म्हणतात ना, कितीही काही समाधान केलं तरी ते पूर्ण त्याचं होतच नाही, म्हणजे तो समाधानी होऊ शकत नाही, कारण असंतोषच त्याच्या ठिकाणी सगळा भरलेला असतो. आणि त्याच्या उलट काही लोक असतात, अगदी थोड्याशा छोटीशी मदत केली, थोडंसं काही उपकार केले तरी त्यांना ते केवढे वाटतात. ते किती वेळा बोलून दाखवतील, म्हणतील कसं उतराई हो, तुम्ही एवढे माझ्यावर उपकार केलेले आहेत. सत्वगुणी माणूस. पण तमोगुणांनी घेरलेले त्यांचं काही समाधान होणार नाही. आता पुढची ओवी बघूया. आता ही झाली होती असं मला वाटत होतं. माझ्या ते वाचून झालेले असल्यामुळे मला असं वाटतं ते झालेलंच आहे. लसणा तेन सांडी गंधी, का अपथ्य शिळा ते व्याधी, तैसी केली मरणावधी विषादे तया. किंवा लसूण म्हणलं की त्याला एक तीव्र वास असतो, म्हणून त्याला दुर्गंधीच म्हणले ज्ञानदेवानी. कारण लसूण वगैरे हे सात्विक आहारात मोडतच नाही. म्हणजे त्याचा जो गंध आहे, आता दुर्गंधी म्हणाले, दुर्गंधीच म्हणले ना, की त्याची जी गंध आहे, त्याचा जो गंध आहे तो त्याला जसा कधी सोडत नाही. किंवा अपथ्य शिळा ते व्याधी, हा विषय पुन्हा पुन्हा येतोय, त्यामुळे मला वाटलं की हा झालेला आहे. जो अपथ्य करतो म्हणजे पथ्य करतच नाही, त्याला व्याधी कधी सोडून जाईल का हो? नाही सोडणार. तैसे केली मरणावधी विषादे तया. त्याप्रमाणे विषाद जो असतो तो त्या माणसाच्या मरणावधी म्हणजे मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याला सोडून जात नाही. सतत तो त्या सगळ्या विषादाने घेरलेला असतो. आता हे अर्जुनाला अगदी शेवटच्या 18व्या अध्यायात पटवून देत आहेत. खरा अर्जुन असा नव्हता, पण पहिल्या श्लोकात पहिला अध्याय आपण पाहिलेला आहे, अर्जुन विषाद योग.
तर परवाच काहीतरी चर्चा झाली की असा कोणी मनुष्य नाही आहे. काल सकाळी मी बोलले की सत्वरजतम त्याच्या पलीकडं जायला 14व्या अध्यायाप्रमाणे गुणातीत व्हायला केवढी ताकद हवी आहे. पण आपल्याला काही लोक दिसतात असे, आत्तासुद्धा काही महाराज, काही स्वामी, म्हणजे त्यांना स्वतःचं दुःख, स्वतःचे खिन्नता, कुठल्याही गोष्टीमुळं काळजी असं काही नसतं. दुसऱ्यांच्या दुःखानं ते दुःखी होतील, दुसऱ्यांच्या सुखानं ते सुखावले जातील. आता आपले स्वामीजीसुद्धा गोविंद देवगिरीजी महाराज, कौतुक वाटतं मला की त्यांचा एवढा तो सोहळा झाला, नंतर सगळ्या लोकांचं कौतुक करायला आले, सन्मान करायला आले. म्हणजे आता त्यांना एवढा जीवनगौरव पुरस्कार मिळाला, पण एक शांत निर्विकार जीवन असं आपल्याला दिसतं. पण हे जे दुर्मती असतात, तामसी असतात, तर त्यांच्या माणसाच्या मनातला तो विषाद मरेपर्यंत जात नाही. अर्जुनाला एवढी तीव्रता सांगतायत, त्याचं कारणच हे की छोट्याशा कारणानं त्याला जी विषण्णता आलेली आहे, खिन्न झालेला आहे, ममत्व आलेलं आहे, रजोगुण सगळा त्याचा उफाळून आलेला आहे आणि थोडीशी तमोगुणाची झाक त्याच्यामध्ये दिसतीये. म्हणून भगवंताला एवढे प्रयत्न करावे लागले. पण हे एकट्या अर्जुनासाठी सांगितली का हो गीता? नाही. आज तुमच्या आमच्यासारखे असंख्य अर्जुन सगळ्या जगभर आहेत. कालच आम्ही इथली काही पाहणी करायला, बघायला, भेटायला गेलो होतो कोणाकडे. तर असं समजलं की इथं परदेशात हे म्हणाले की म्हणे इकडं काही दवाखानेच दिसत नाहीत, हॉस्पिटल्स दिसत नाहीत, म्हणजे इथले लोक सगळे निरोगी आहेत म्हणे. तर आमची मुलगी म्हणली नाही बाबा, तसं नाही. उलट इथे मनोरुग्ण जास्त आहेत. त्यांच्या मनावरचं ताबाच गेलेला असतो. स्वतःच्या मनावर ते नियंत्रण ठेवू शकत नाहीत आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन हे या लोकांना खूप येतं. म्हणून अशा हॉस्पिटलशी किंवा अशा डॉक्टरची जास्त गरज भासते. त्या तुलनेनं आपल्याकडं आपण हे सगळे आता ग्रंथ वाचतोय, काहीतरी सतत चर्चासत्र असतात, प्रवचनं असतात, कीर्तन असतात, ह्याच्यातून आपल्याला थोडी मनाला एक उभारी मिळत असते. पण असा जो तमोगुणी मनुष्य आहे, त्याचा काही केलं तरी म्हणजे या लोकांना तसे ते संस्कार कमी आहेत आणि त्यामुळं त्यांना ते जास्त त्रास होऊ शकतात. बघू आपण आता. त्या दिवशी तमोगुणातल्या ह्याच्या स्वरूपानंदांच्या ओव्या राहिल्या होत्या, त्या एकदा वाचते आणि आजच्या पुढे कंटिन्यू करूया. जी का व्यक्त होय नीच तमोगुणे, जैसा काळेपणे कोळसा तो, असो निराक्षस पापी दुष्टहीन, तया पुण्यजन नाव कैसे. तैसा तमोगुण प्राकृत अधम, परितया नाम गुण ऐसे. नवग्रहान माझी जणू तो इंगळ, बोलती मंगळ पुरीतया परीतया. तैसे तम गुणा गुण ऐसे नाम, जरी तो अधम गुणहीन. ऐसा तमो गुण सर्व दोष स्थान, तयाची न जाण मूर्ती जो का. तयानरा निद्रा सोडीना आळस, जैसा पातक्यास दुःख भार. सोडीच ना भय तया देहासक्ता, जैसी कठीणता पाषाणासी. जैसा कृतघ्नासी सोडोनिया दूर, जाईना संभार पातकांचा. तैसा उपाधीत गुंतलास म्हणून, शोकासी ठिकाण जाहला तो. विषादे सख्यत्व केले तया पाशी, सदा असंतोषी म्हणूनिया. विषादानं सख्यत्व केलंय, मैत्री केलेली आहे. कुपथ्याने वागे तया जैसी व्याधी, सोडीना दुर्गंधी लसूणा ते. तैसे आमरण जायना सोडून, पार्था खिन्नपण तया लागी. आता पुढच्या ओव्या बघूया. आणि वयसा वित्त कामू, यांचा वाढवी संभ्रमू, म्हणोनी मध्ये आश्रमू तोची केला. आणि वय म्हणजे तारुण्य,
वयेचा अर्थ आपण म्हणतो आता वय झालं, आपण जरा वार्धक्याकडे झुकणाऱ्याला वय झालं म्हणतो. पण तारुण्यावस्थेत जास्त माणसाला मद मत्सर गौरव हे असतो. तर तो इथं सांगतायत की वयसा वित्त कामो, वित्त म्हणजे धन संपत्ती, आणि काम यांचा वाढवी संभ्रमू. स्वतःजवळ द्रव्य आलं की विषय वासना वाढतात, त्याचा मोह वाढतो, संभ्रम वाढतो. म्हणून मध्ये आश्रमू तोची केला, आणि म्हणून त्याच्या ठिकाणी हे सगळं मुबलक असल्यामुळं त्याच्याजवळ मद म्हणजे गर्व हा सतत वाढत असल्यामुळं काय घडतं, तर हा मद म्हणजेच अत्यंत मस्तवालपणा त्याच्या देहात आपला आश्रम निर्माण करतो. काय सुंदर कल्पना केली बघा. म्हणून मध्ये आश्रमू तोची केला. त्या मदानं आश्रम म्हणजे घरच करून टाकले. कुणाचंही त्याला थोडंसं सुद्धा सुख पावत नाही, मोठेपणा पावत नाही. आता मुलांमध्ये आपण पाहतो, विद्यार्थ्यांमध्ये, की एखाद्याला आपल्यापेक्षा जास्त मार्क मिळाले, पुढची ग्रेड मिळाली, चांगलं यश मिळालं, ते सहन होत नाही. हे सगळं तमोगुणाचं आहे. त्याच्या उलट आपण म्हणतो स्पोर्ट्समनशिप, थोडीशी दुसऱ्याचा विजय झाला तरी मला त्यात आनंद वाटला पाहिजे, तो आपल्याला सत्वगुणामध्ये दिसून येतो. पण हा जो आहे याच्यामध्ये जो मद वाढतो, गर्व वाढतो, त्याचं जणू काही त्यानं आश्रम केलेला आहे, आणि त्याच्यापुढे तो सगळ्यांना क्षुद्र समजत असतो. म्हणजे आपल्या देहातच त्यांनी जणू काही तो मदाचा आश्रम तयार केला. आगीतेनं सांडी तापू, सळा ते जातीचा सापू, का जगाचा वैरी वासिपू, अखंडू जैसा. आता आग म्हणली की उष्णता आलीच, तीव्र उष्णता. म्हणजे उष्णता ही आगीला कधी सोडून गेल्याचं ऐकलंय तुम्ही? नाही. आणि सळा ते जातीचा सापू, तसा जातीवंत सर्प जो असतो तो कधी आपलं वैर जे आहे ते विसरत नाही. तो वैर बिलकुल, चुकून पाय पडलेला असेल त्या सर्पावरनं अंधारात, तर तो कुठेही जरी भेटला तरी ठिस करून त्याला दंश करणारच. आपण आपल्या एखाद्या मित्राला, शेजाऱ्याला, मैत्रिणीला म्हणू शकतो, सॉरी, चुकून झालं माझ्या हातनं. आपण त्यांची मनधरणी करू शकतो, तो बदल होऊ शकतो. पण सापाच्या मनामध्ये कधी असा बदल होईल का हो? मग सापासारखे ज्यांचे स्वभाव आहेत अशांना आपण जरी मित्र समजत असू, नातेवाईक समजत असू, तरीसुद्धा ते आपलं वैर कधीही जन्म संपत आला तरी कधी वैर विसरणार नाही. अखंडू जैसा, त्यांचं जे शत्रुत्व आहे ते अखंड आहे, नित्य आहे. आणि त्यामुळे त्यांचं वासिपू म्हणजे भय, त्यांचं भयसुद्धा कधीच संपत नाही, किंवा या जगाचं नित्य शत्रूच असतं. या जगाचं म्हणजे तमोगुणी लोकांचं ते नित्य शत्रूच असतं असं म्हटलं पाहिजे. ना तरी शरीरा ते काळू, न विसंबे कवणे वेळू, तैसा आधी अढळू तामसी मृदू. तामसी मधू, मृदू शब्द त्याच्याकडं कुठून येला. आणि काळ हा कसा आहे, तर काळ हा जसा कुणालाच सोडत नाही. असं झालंय का हो? श्रीमंत आहे, बुद्धिमान आहे म्हणून काळाने त्याला कधी सोडले. अगदी मुनी असेल, श्रेष्ठ पदावरची व्यक्ती असेल, तरीसुद्धा काळ हा कुठल्याही मर्त्य देहाला कधीही विसरत नाही. एखादं असं कधी कधी म्हणतात, मला त्याला न्यायचं होतं, आलो पण चुकून आम्ही यालाच नेलं. चुकून सुद्धा असं होऊ शकत नाही. तसं ना तरी शरीरात ते काळू, न विसंबे कवणे वेळू, तैसा हाती अढळू तामसी मधू. तसा हा काळ जसा मर्त्य शरीराला कधीही विसरत नाही, कुणावर वेळ ती विसंबून राहत नाही, तसाच याच्या ठिकाणी असलेला तामसी जो मनुष्य आहे
त्या तामसी पुरुषाजवळचा जो मद आहे, गर्व आहे, ताठा आहे, तो कधीही संपणार नाही. आपण म्हणतो ना, परमनंट झालो आता आम्हाला कायमची नोकरी मिळाली, किंवा आपण म्हणतो आता या गावामध्ये आम्ही स्थिर झालो, गेली 40-42 वर्षे राहतोय, म्हणजे आता आम्ही इथलेच झालो. परदेशात गेल्यावर लोक म्हणतात आता आम्ही इथलेच झालो, आता आम्हाला इथला परवाना मिळालेला आहे. तर असं जे आहे ते कायम राहायला मिळणं वेगळं आणि ह्याचा मद राहणं वेगळं आहे. त्याचा मद हा परमनंट झालेला आहे, तो अजिबात सोडायला किंवा बाजूला व्हायला तयारच नसतो, इतका ताठा असतो. खरं म्हणजे जेवढा लीन असतो तेवढा मनुष्य उच्च पदाला जाऊ शकतो. पण ह्याला काही मोठेपण नसलं तरी ताठा फार असतो. एवं 5 हे निद्रादिक तामसांचा ठाई दोख, जिया धृती देख धरिले आहाती. आता आपल्याला 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत: निद्रा, भय, शोक, विषाद आणि मद. तर एवं 5 ही निद्रादिक म्हणलं त्यांनी. ह्या निद्रादी 5 ज्या गोष्टी आहेत, हा तामसांचा ठाई दोख. दोख म्हणजे दोष. हा तामसांच्या ठिकाणी हे सगळे दोष असतातच. पण हे 5ही दोष ज्या धैर्यानं, जिया धृती देख, ज्या धृतीमुळं दिसतात, किंवा ज्या धृतीमुळं धैर्यानं प्राणपणाने टिकवलेले असतात, घट्ट धरून ठेवलेले असतात, ते हे तामसी आहे, तेवढं लक्षात ठेव. तिये गा धृती नावे, तामसी येथे हे जाणावे, म्हणितले तेणे देवे जगाचे नी. आणि मग हे त्याला तामसी धैर्य असं म्हणतात, किंवा हे तू जाण असं भगवंत त्याला सांगतायत. म्हणजे या जगात तामसी धैर्य जर पाहायचं असेल तर हे सगळे गुण, हे दुर्गुण ज्याच्याजवळ आहेत ते तामसी धैर्य आहे किंवा तामसी धृती आहे असं समज. असं देवांनी म्हणजे श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं. एवं त्रिविध जे बुद्धी की जे कर्मनिश्चयो आधी, तो धृतिया सिद्धी नेई जो येथ. अशा रीतीनं ही त्रिविध प्रकारच्या बुद्धीनं जो कर्माचा निश्चय केला जातो, कर्मनिश्चय आधी, तो धृतिया सिद्धी, तो या प्रकारच्या धैर्यानं सिद्धीला जातो. जे कर्मनिश्चय करतात पण चांगला कर्म करण्याचा एकाव निश्चय त्यांचा नाही. कुणाला ठेचायचं, कुणाला मारायचं, कुणाचा काटा काढायचा, कुणाला आपल्या देशाबाहेर घराबाहेर घालवून द्यायचं, त्यांच्या मुलांचं वाईट करायचं, हे सगळे निश्चय, या कर्माचे जे निश्चय आहेत ना, हे सगळे जे आहेत हे या प्रकारच्या धैर्याचा परिणाम आहे, किंवा या प्रकारचं धैर्य आहे. त्या धैर्यामुळे सिद्धीला जातात आणि चांगल्या चांगल्या लोकांना त्रास दिला जातो. तैसा उपाधीत गुंतला म्हणून, शोकासी ठिकाण जाहला तो. विषादे सख्यत्व केले तयापशी, सदा संतोषी म्हणूनिया. कुपथ्याने वागे तया जैसा व्याधी, सोडीना दुर्गंधील सोनात. हे झालं होतं. तैसा तमो गुणी पुरुषा लागोन, मद एक क्षण विसंबेना. तया तमो गुणी पुरुषाच्या ठाई, दोष हे 5ही निद्रादिक. धृतीने ज्या जाती धरिले निभ्रांत, तामसी ती येथ जाण पार्था. कर्माचा निश्चय करी त्रिधा बुद्धी, परी होय सिद्धी धृतेनेच. अजून पुढच्या ओव्या बघायचे. सूर्ये मार्गू गोचरे होय, आणि तो चालती किर पाये. परी चालणे ते आहे धैर्य जेवी. आता सूर्याच्या प्रकाशात काय होतं? गोचरू मार्ग होय. गोचर म्हणजे आपल्या इंद्रियांना दिसणारा. गोचर, इंद्रिय गोचर हा शब्द वापरला जातो. म्हणजे उजळून निघतो, दिसायला लागतो.
आणि त्या मार्गावरून आणि तो चालती किरपाये परी चालणे ते आहे धैर्य जेवी. आणि मग त्या मार्गावरून पाय चालायला लागतात. हे खरं आहे, पण हे जे चालणं आहे हे प्रत्यक्षात घडायला जसं अंगी धैर्य लागतं. धैर्य जेवी, जेवी म्हणजे ज्याप्रमाणे. आता इथे अर्धीच ओवी आहे, पुढं बघा. तैसी बुद्धी कर्माते दावी, कर्ण सामग्री निफजवी, परी निफजावया होई धीरताजे. पण त्याप्रमाणे ही जी बुद्धी आहे ही कर्म दाखवते. इंद्रियादी साधने ते कर्म निर्माण करतात, पण ते कर्म करण्यासाठी ज्या धैर्याची नितांत आवश्यकता लागते ते धर्म, ते धैर्य 3 प्रकारचं तुला समजावून सांगितलं असं पुढं सांगतायत. ते हे गा तुझ प्रती सांगितली त्रिविध धृती, यया कर्मत्रया निष्पत्ती झालिया. मग ज्या या धैर्याचे 3 प्रकार तुला सांगितले की त्यामुळं 3 प्रकारचं कर्म निर्माण होतं. आणि मग या कर्माला काय काय मिळतं ते पुढं सांगतायत. येत फळ जे एक निफजे, या धैर्यामुळं जे कर्म निफजे, कर्म जे होतंय, सुख जे या ते म्हणजे तेही त्रिविध जाणीजे कर्म वशे. आता धृतीचे 3 प्रकार झाले, आता सुखाचे 3 प्रकार सांगणार आहे. मग आता तुला धैर्याचे 3 प्रकार सांगितले, आता तुला कर्माचे फळ लगडतं त्याला सुख म्हणतात. जे कर्म करू त्याच्यापासून काहीतरी प्राप्ती होते त्याला फळ म्हणायचं, आणि ते फळ म्हणजे सुख आहे. आपल्याला वाटत असतं की अमक्या तमक्याची चोरी केली की ते सगळं गबाड मला मिळणार आहे आणि मी एकदम श्रीमंत होणार आहे. हे फळ झालं. केली चोरी, मिळालं सगळं फळ, पण ते कायम टिकतं का हो? नाही. मग कोणीतरी आपल्याला पकडून नेतात, म्हणजे सुखातनं पुन्हा दुःखाकडं वाटचाल होते. तर या कर्माला जे फळ लागतं त्याला सुख म्हणतात. पण हे सुख चांगलं आहे का हो? आत्ता मगाशी म्हटलं तसं परमनंट आहे का? नाही. तात्पुरतं क्षणिक सुख आहे. इकडून घेतलं, इकडून नासायला लागलो, खर्च करायला लागलो, आणि कुणाच्या तरी लक्षात आलं, कुणीतरी तक्रार केली, चालले तुरुंगात, चालले शिक्षा मिळायला. तर म्हणून त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे मिळालेलं सुख, जसं धृती 3 प्रकारची, बुद्धी 3 प्रकारची, तसं आता कर्मसुद्धा, कर्मापासून मिळणारं सुखसुद्धा हे 3 प्रकारचं जाणावं. परिचोखी तरी फळरूप ते सुख, त्रिगुणी भेदले देख, विवंचू आता चोख चोखी बोले. चोखी म्हणजे खरं सांगतो. ते म्हणतात की हे तुला मी चोख शब्दात, आपण म्हणतो ना चोख, व्यवहार कसा पाहिजे? चोख पाहिजे, शुद्ध पाहिजे. तसं मी तुला खरं सांगतोय की या फळाच्या रूपानं हे सुख त्रिगुणामुळं 3 प्रकारचं झाले, ते मी तुला आता चोख शब्दात सांगतो, स्पष्ट शब्दात सांगतो, खरं खरं सांगतो. आता पुढे आपल्याला सुखाचे प्रकार पाहिजेत. आता काय म्हणतात बघा. परी चोखी ते कैसे सांगे, पै घेवो जाता बोल बघे, कानीचीही लागे हातीचा मळू. आता चोख शब्दात मी तुला सांगतोय असं म्हणतायत, पण घेवो जाता बोल बघे, ते बोलानी, शब्दातून प्रगट होईल, प्रगट झालेलं सुख हे तुला मी कसं सांगतो? कानींचेही लागे हातीचा मळू. ते तुला कर्णेंद्रियाद्वारे, कानींचेही लागे म्हणजे कानाच्या कडून, कानाद्वारे, कर्णेंद्रियाद्वारे तुला अनुभवता येणार नाही. कारण का? हातीचा मळू. कारण अशा चांगल्या शब्दात, ब्रह्मभरल्या शब्दांना तुझ्या श्रवणेंद्रियाच्या हाताचा मळ लागेल. श्रवणेंद्रियाला त्यांनी हात केलेला आहे की श्रवणेंद्रियाच्या हाताचा मळ लागेल. म्हणजे आपल्या कानांनी जर वाईट ऐकलं तर आपल्याला वाईट वाटतं नाही का? म्हणून ते सांगतात की मी कितीही तुला चांगलं सांगितलं, हे 3 प्रकारचं सुख जरी प्रत्यक्ष कर्णेंद्रियाद्वारे तुला अनुभवता येणारच नाही, कारण त्याला कर्णेंद्रिय रूपी हाताचा मळ लागलेला आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, माझे कान अगदी किटले, किंवा नको नको सांगू, असं वाईट काही मला सांगू नको आपण म्हणतो. आता आजच बघा सगळ्या ह्या मीडियाचं सुद्धा कसं काम चाललेलं आहे.
सकाळी ते कीर्तनाचं काहीतरी शोधत होते यूट्यूबवर, तर त्याच्यात त्या जरांगेची बातमी, मृत्यू पावल्याची. आता हे असे पण लोक करायला लागलेत बघा. आणि मग मी म्हटलं हो बघा हो, असं असं झालं आहे. आता आपल्याला काय, कुणाची वार्ता आली तरी जरा दुःखच होतं ना. आणि मग इतर मीडियांनी सांगितलं की ज्यांनी कोणी असं ही खोटी बातमी पसरवलेली आहे त्यांना आता शिक्षा. तर अशा जर काही वाईट बातम्या आपल्या कानावर पडल्या तर ते सुद्धा आपल्याला सहन होत नाही. म्हणून जयाचे नियव्हेरे, अवधानही होय बाहिरे, तेणे ऐक हो अंतरे जीवाचे निजीवे. आणि म्हणून सांगतायत, ज्ञानदेव सांगतायत, म्हणजे भगवंत सांगतायत की अरे मी तुला अत्यंत प्रेमाने सांगतो, अतिशय प्रेमाने सांगतो की प्रगट होणारे जे शब्द आहेत ते ऐकण्यासाठी तू अवधानाचा अव्हेर करू नकोस. किंवा अव्हेर करून हे सुख केवळ अंतःकरणानं किंवा जीवाचं श्रवणेंद्रिय करून, भान विसरून, तेणे ऐक हो अंतरे जीवाचे निजीवे. आपण म्हणतो मी अगदी जीवाचे कान करून ऐकत होते, काय सांगत होते असं जे वाटतं ना. म्हणजे आपल्याला कानाने ऐकू येत असतं, पण अंतःकरणापासून जेव्हा ऐकायचं असतं तेव्हा त्यांनी म्हणले जीवाचे ही जीवे. म्हणजे अगदी अंतःकरणानं जीवाची श्रवणेंद्रिय करून, मग अशी श्रवणेंद्रियाला हाताचा मळ केला. म्हणजे कशी आपली समजूत घालतायत बघा ते. तर असं श्रवणेंद्रिय करून तुझं भान हरपून अगदी आदरानं रंध्राची कर्णेंद्रिय करून श्रवण कर. तेणे ऐक हो अंतरे जीवाचे निजीवे. आपण म्हणतो ना, लक्ष देऊन ऐक, मनापासून, अंतरापासून, अगदी तुझं अंतःकरण इकडं दे. कारण कधी कधी काय होतं, कानाने आपण ऐकत असतो, कोणीतरी आपल्याला एखादी बातमी सांगतं किंवा चांगली घटना सांगतं आणि आपण कुठल्या तरी दुसऱ्याच कामात व्यग्र असतो. मग ते अगदी आपल्याला आतपर्यंत भिडत नाही. पण एखाद्याने सांगितलं हो आत्ता कळलं का, इथं असा असा ॲक्सिडेंट झाला, आपल्या शेजाऱ्यांची 2 मुलं गेली किंवा काही जरी झालं, मग लगेच आपलं अंतःकरण तिथे पोहोचलेलं असतं. तसं आता इथं म्हणतात की ही संपूर्ण कर्णरंध्र जी आहेत, ते रंध्राची कर्णेंद्रिय कर. म्हणजे शरीराला किती रंध्र आहेत माहिती आहे, मोजता येणार नाही, इतकी सूक्ष्म अशी छिद्र आहेत. मग त्या प्रत्येक रंध्रातून तू ऐक असं म्हणतायत. इतकं मन लावून ऐका हे सांगण्यासाठी ज्ञानदेवांनी किती प्रकारे आपल्याला बजावलेलं आहे. ऐसे म्हणून देवे, ऐसे म्हणून देवो, त्रिविध सुखाचा प्रस्तावो, मांडला तो निर्वाहो निरूपित असे. आणि मग असं श्रोते हो, भगवान श्रीकृष्णाने मोठ्या प्रेमानं असं सांगितलं. आणि मग 3 प्रकारच्या सुखाचं वर्णन करायला, त्रिविध सुखाचा प्रस्ताव. हल्ली आपल्याकडं फार असतं बघा, कुठल्याही कंपन्यांमधून, कुठल्या मीटिंगमधून, आज हा प्रस्ताव या ठिकाणी, आपल्या राज्यसभा बघा, लोकसभा, सगळीकडं प्रस्ताव मांडण्याची पद्धत आहे. तसं आता भगवंत म्हणतायत की त्रिविध सुखाचा प्रस्ताव, तुला 3 प्रकारच्या सुखाचं मी आता वर्णन करणार आहे, प्रस्ताव मांडणार आहे. आणि मांडला तो निर्वाहो निरूपित असे. मग आता या सुखाचं मी निरूपण करतोय, निरूपित असे म्हणजे निरूपण करतोय. आणि हे मी मनापासून सगळं मांडलं आहे, प्रेमानं सांगितलं आहे. तर या सुखाचं वर्णन तू आता जीवाचे कान करून तुम्ही ऐका. भगवंताचे वचनं जे आहेत, भगवंताचे जे म्हणणं आहे ते तुम्ही आता ऐका असं ज्ञानदेव सांगतायत. परित्रिधा कर्म होताची निर्माण, फळ लाभे जाण तयाचे जे. जया लागी नाव सुख ऐसे पाही, कर्म वशे तेही त्रिधा होय. ऐसे फल रूप सुख त्रिप्रकार, जाहले साचार त्रिगुणी जे. तेही आता सांगू स्पष्ट विवरून, बोल वापरून चोख भले. परिचोखपण तयाचे आगळे, सर्वथा ना कळे बोलासीही. लागे कानाची या हाताचाही मळ, आशय निर्मळ घेऊ जाता. म्हणून मांडून सांडून बाह्य अवधान, ऐक अंतःकरण देवोनिया.
बोलोनिया ऐसे देवे आरंभिले, त्रिधा सुख भले विवराया. ज्ञानदेव म्हणे अहो श्रोतेजन, तेची निरूपण ऐक आता. इदमुपकर्तुम भुवनमण्डलं, समुदितमिव भास्करं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता. लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग, नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा. कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो, सामगायन करी. आरती ज्ञानराजा. प्रगट गुह्य बोले, विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी, पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्री कृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.